ते नाही, मला एक सांगा, जे तुम्ही मागे स्टोअर आणलं होतं ते प्रॉम्प्ट थ्रू आलं का? हा prompt आणि तुम्ही इन शॉर्ट थ्रू फक्त ती एक लाईन ऍड केली का? नाही नाही काय झालं ते खालचं कसं आलं मला ते सांगा. कोणतं ते खाली जो टेक्स्ट आला होता व्हिडिओमध्ये, डिस्काउंट वाला हां, तो प्रॉम्प्ट नाही झाला का? prompt नाही झाला. पण मग त्याच्यात हे काय आहे की कस्टमरला आहे ना मराठीमध्ये पाहिजे. मग ते मराठीमध्ये ना, मी जस्ट हिंदीमध्ये मी प्रॅक्टिस करत होते माझे, तर त्यामध्ये मला माहिती पण नव्हतं क्रेडिट्स असतात. संपलंय पूर्ण क्रेडिट. 1000 क्रेडिट संपवले मी तुम्ही? किती 50 व्हिडिओ केले टाइमपास मध्ये. 2 दिवस तेच करत होते, पण ते माझा मेल नव्हता, दुसऱ्यांचा होता, मी संपवून टाकले. आणि मग मी काउंट पण केले 1000 क्रेडिट मध्ये किती व्हिडिओज येतात. 50 येतात एक्झॅक्ट 8 सेकंदाचे. 8 सेकंड आपल्याला 50 सेकंडची एक व्हिडिओ बनवायची. मग तुम्ही तेवढं होईल ना. मग मी तो दुसरा ॲनिमेशन वाला केला का, तो सिंगल एका ह्याच्यात केला विदाउट एनी एडिट. एका प्रॉम्प्ट मध्ये एका प्रॉम्प्ट मध्ये नाही. म्हणजे 8-8 सेकंडचे. हा पण मग ते एक्सटेंड केलं हा, असेल मला तुम्ही. माहिती नव्हतं. मग मी ते फक्त शिकत होते. मग मी ते शिकण्यात खतम केले. एक सेकंड मॅडम, एक सेकंड. हॅलो हॅलो हॅलो. आता हे काय 10 ते 11? इशिता, हां हां हां, तेच नाही तिला इकडे ग्रुपवरती हां टाकली की. एक मिनटं थांबा. तीच आहे आपली जी जी आपली पहिली लिंक आहे ना ती. बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, लगेच मी अपडेट करतो मी परत एकदा. हां कोणतरी ग्रुपवर लिंक पिन करत आपल्या आपल्या ऑफिशियल पिन करून ठेवा ती. ठीक आहे चला, एक रिव्हिजन घेऊन कॉलम ट्रान्सफॉर्मर संपव आज पूर्ण फीचर इंजिनिअरिंग. उद्यापासून परत मशीन लर्निंगला सुरू. केली का, पिन केली का? आणि टाकून पण ठेव. हां हां, कोणतरी नवीन ॲड झालं आहे वाटतं. स्नेहा तुम्ही ह्या बॅचचा आहेत का? आहे लॅपटॉप त्यांचा अजून करूया. आहे ना आपल्याकडे स्विचेस. ठीक आहे चला, लेट स्टार्ट. लास्ट लेक्चर्सला आपण काय केलं? तुमच्याकडे अजून 3 दिवस आहे प्रोजेक्ट करायला. मंडेला बघेन मी सगळे सर सगळे. हो, मी आता व्हिडिओ अपलोड करेल ना. मला काय करायचं, काही पण तुम्हाला लागायला नको. ते मॉडेल बिल्डिंग केलेलं ना आपण. एक सेकंड ना. चलो लेट्स गेट बॅक. ऑनलाईन हे इथपर्यंत केलं होतं आपण, करेक्ट? हिट मॅप बघितला होता कोरिलेशन मॅट्रिक्सचा लास्ट लेक्चरला. हिट मॅप बघितला होता आपण. एक सेकंड. ओके, कोरिलेशन काय समजून घेतलं होतं. कोरिलेशन काय, पॉझिटिव्ह कोरिलेशन काय, स्ट्रॉंग कोरिलेशन. ठीक आहे, हे सगळे तुम्हाला हे बरं नसेल तर तिथे कशाला बसतात, डायरेक्ट त्याच्यावर येईल. तो तेवढंच येईल, ते डायरेक्ट फ्लो याच्यातच राहील. इथे बस इकडे. वा, कायच फरक पडला तुझा. गौरी गौरी. ठीक आहे चलो. हिट मॅप करेक्ट.
स्प्लिटिंग बघितलं होतं आपण. स्प्लिटिंगच्या 2 टेक्निक सांगितल्या होत्या तुम्हाला. कुठल्या? टाइम. एक स्प्लिट जी आहे ती फीचर्सची स्प्लिट होती आपली, आठवतं? स्प्लिटिंग ट्रेंड टेस्ट स्प्लिट, टाइम सिरीज स्प्लिट, 2 स्प्लिट्स आहे. त्याच्या आधी एक स्प्लिटिंग होती ज्याच्यामध्ये टार्गेट व्हेरिएबल आणि जे त्या टार्गेट व्हेरिएबलला प्रेडिक्ट करायला हेल्प करणारे ते फीचर्स, करेक्ट, एक्स अँड वाय मध्ये स्प्लिट करणार होतो. टार्गेट व्हेरिएबल कशामध्ये असतं आपलं? वाय मध्ये, करेक्ट. तर मग एक्स मध्ये आपण काय ठेवणार? सगळे बाकीचे कॉलम्स जे त्याला प्रेडिक्ट करायला हेल्प करतील. ते करायच्या 2 पद्धती सांगितल्या. तर पहिली काय, एक तर तुम्ही सगळ्या कॉलम्सचे नावं लिहा. सेकंड, या कॉलमला, टार्गेट कॉलमला स्किप करून, ड्रॉप करून बाकी सगळे कॉलम्स ठेवा. हे 2 पद्धती होत्या, करेक्ट. हे कशासाठी करतो ते समजलं. त्यानंतर वी डिड ट्रेन टेस्ट स्प्लिट फॉर ट्रेनिंग युअर मॉडेल, करेक्ट. 80% आपण कशाला ट्रेन करतो, 20% वरती टेस्ट करतो. ठीक आहे. आता 2 कन्सेप्ट. द फर्स्ट वन इज ओव्हरफिटिंग. ओव्हरफिटिंग म्हणजे काय? मॉडेल जो आहे ना, इट लर्न्स टू वेल फ्रॉम द ट्रेनिंग डेटा. जो 100% डेटा आहे त्यातला 80% जो डेटा आपण त्याला ट्रेन करतोय, तर तो जास्त डेटा ट्रेनिंगवरती चालला जातो. त्याने काय होतं? ओव्हरफिटिंग होते. म्हणजे मॉडेल आहे ना, ट्रेनिंग डेटावरनं जास्त शिकतो, जास्त ओव्हरफिट होऊन जातो. ठीक आहे. बट टेस्टिंगवरती ना त्याची ॲक्युरेसी कमी होते. त्यालाच या सिच्युएशनला काय म्हणतात? ओव्हरफिटिंग म्हणतात. लेक्चरमध्ये हो हो करतो. ठीक आहे. ट्रेन टेस्ट स्प्लिट कळलं. ओव्हरफिटिंग कंडिशन कळली. सेकंड वन वॉज अंडरफिटिंग. अंडरफिटिंग काय करतं की मॉडेलला ट्रेन होण्यासाठी डेटा कमी पडतोय, म्हणजे ती सिच्युएशन कुठली झाली? अंडरफिटिंगची. ठीक आहे. नंतर आपण काय केलं? रॅन्डम स्टेट 42. रॅन्डम स्टेट 42 काय करतं? प्रत्येक वेळेस हा स्प्लिट 80-20चा तसाच राहील ते इन्श्युअर करतं. कळालं? रॅन्डम स्टेट 42. ओके, गुड. चलो, हे कनेक्ट नाही केलं का? थांबा, आपण हे झाल्यावर बोलू. आता सध्या या झोनमध्ये मी. लिंक अपडेट केली ना रे? झाला का? विंडोज की
यश लवकर होत आहे का लेक्चर? मग हे पाणी घे, समजू शकतो मी. हे आधी करून का नाही ठेवत तुम्ही? माहित आहे ना तुम्ही त्या नादात याचं बंद केलं. तुम्ही प्लग इन करा. बस बस बस, नाही परत गेलं. बस हे अमोल झालं का? त्यांनी बंद केलंय. मी तसंच करायला लावेल आज लेक्चर. ऑनलाइन वेट. हाँ थिअरी ठीक आहे चलो. हां नंतर ट्रेंड टेस्ट स्प्लिट कळलं. थिअरी काय सांगू, थिअरी त्या दिवशी झाली होती. त्याआधी जस्ट रिकॉल अ बिट. उसके पहले हमने फीचर लाइक एनकोडिंग सीखा था, लेबल एनकोडिंग और सेकेंडली स्केलिंग. वो हम अलग अलग कर रहे थे, करेक्ट. नाउ वी विल यूज अ न्यू पाइपलाइन दैट इज कॉल्ड कॉलम ट्रांसफॉर्मर पाइपलाइन विच विल कंप्यूट बोथ दिस थिंग्स टुगेदर. क्या बोला मैंने? एक पाइपलाइन करेल त्याच्याने काय तुमचं लाईन ऑफ कोड कमी होईल, करेक्ट. गोष्टी इझी होऊन जातील. त्यासाठी कॉलम ट्रान्सफॉर्मर ही पाइपलाइन किंवा ही मॅट्रिक्स वापरतात. ठीक आहे. पाठवतो तुम्ही फाईल्स वगैरे सगळं पाठवतो आज. झालं का रे? अरे मला दाखवायचं आहे पुढे. काय होतं अमोल? हां विंडोज के, विंडोज प्लस के दाखव. नाही काय तर हे घे बाबा. विंडोज के आवाज कमी कर. त्या दिवशी तर आल्या त्या तिकडे गेल्या. हो का? मग ॲबसेंट राहिलं तसंच होणार. हे तोपर्यंत बॅकअप लावून ठेव. वेट चल. चलो ट्रेंड टेस्ट स्प्लिट आपण केलेलं, करेक्ट. त्याच्यामध्ये काय ठेवायचं, कसं ठेवायचं हे त्या दिवशी सांगितलं होतं. काय काय ठेवणार आपण, जे स्प्लिट केलेलं आहे आपण, फीचर्स अँड टार्गेट, करेक्ट. नंतर मग काय टेस्ट साईज 0.2 म्हणजे काय, 20% करेक्ट. रँडम स्टेट 42 म्हणजे काय, तो स्प्लिट एन्श्योर करणार, करेक्ट. गुड. चलो हे केलं आहे आपण सगळं. सो त्याच्या आधी मी जसं तुम्हाला सांगितलं एक पाईपलाईन आपण बघूया जी दोन्ही काम एक सोबत करते. व्हॉट इज अ पाईपलाईन? सेट ऑफ कोड किंवा सेट ऑफ स्टेप्स विच एन्श्योर्स दॅट देर इज नो डेटा लिकेज, किंवा कुठली स्टेप लीक नाही होते, कुठली स्टेप मागे नाही सुटत आहे. मागची स्टेप झाली तरच पुढची स्टेप
पुढे म्हणजे नेक्स्ट स्टेप एक्झिक्यूट होईल. मागची स्टेट जर ब्रेक झाली तर पाईपलाईन लीक होईल किंवा डेटा लिकेज होईल. ठीक आहे. सो त्याला इम्पोर्ट कसं करता एसक्यूएल पाईपलाईनवरनं सिम्पल एसक्यूएल प्री प्रोसेसिंग स्टँडर्ड स्केलर अँड एसक्यूएल डॉट लिनियर मॉडेल वी हॅव इम्पोर्टेड लिनियर रिग्रेशन. आता लिनियर रिग्रेशन एक मशीन लर्निंग अल्गोरिदम आहे, तो आपण उद्यापासून सुरू करणार आहोत. बट ॲट द मुमेंट जसं आपण डेटा मॉडेलिंग शिकतोय तर थोडं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता मला सांगा, आपण लिनियर रिग्रेशन आहे ना वेगळं वेगळं सॉल्व्ह केलं असतं, बट विथ द हेल्प ऑफ पाईपलाईन वी आर कॉम्प्युटिंग इट टुगेदर. ठीक आहे. ओके. त्यामध्ये टेल मी वन थिंग. ठीक आहे, चलो काही प्रॉब्लेम नाही. एक्सट्रेंड अँड वाय ट्रेंड म्हणजे व्हॉट वॉज दिस, लाईक जेव्हा आपण स्प्लिट केलेलं तेव्हा एक्सटेंड एक्सटेस्ट वाय ट्रेन वाय टेस्ट, त्यामधलं आपण फिट काय केलं पाईपलाईनमध्ये कोणाला फिट केलं जो ट्रेनिंग आहे, आणि प्रेडिक्ट कशावरती करणार आपण टेस्टवरती प्रेडिक्ट करणार आहे. सो दॅट्स वाय पाईपलाईन डॉट प्रेडिक्ट. हे सिम्पल आहे मॉडेल बिल्डिंगचे स्टेप्स आहे, नथिंग लाईक. तुम्हाला याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं आहे थोडंफार एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची. एकदा आपण जेव्हा मॉडेलिंग मशीन लर्निंग प्रॉपर मॉडेल बिल्डिंग आपण शिकू, तुम्हाला एक फ्लो असा डोक्यात बसून जाईल की हां इथे असं का केलं आहे, की क्या प्रॉब्लेम हुआ. चलो सी इनपुट एक्स कंटेंट नॅन. ठीक आहे. डेटा आपण आता तसा घेतला आहे त्यामुळे सेकंड. कशामध्ये रे df डॉट इज नल. मला तरी वाटतं ते जे पहिले असेल ना रोल ओव्हर फीचर्स त्याच्यामध्ये नल आले असेल. हे आम्हाला पण येतं कंपनीमध्ये बऱ्याच वेळा हा इशू. आपण फीचर्स नाही का रोल ओव्हर फीचर्स केलेले तर सॉरी लॅग फीचर्स बघितलेले, लॅग नाही रे 7 डे मागच्या 7 डेजचा काउंट रोलिंग 7 डेज. तर पहिल्यासाठी नॅन येईल, 7 दिवसाचा काढलं तर पहिल्या 7साठी नॅन आला असेल, तो एक प्रॉब्लेम झाला असेल इफ आय एम नॉट शुअर. सी पहिल्या 7साठी लॅग आला, इथे लॅग 1 दिवसाने काढलेला, तर इथे लॅग फीचर्स आहे. सी रोलिंग दिवस म्हणजे हे 3 काढावं लागतील परत कॉलम्स. नाहीतर मग तुम्ही इम्प्यूट करा इम्प्युटर वापरून डायरेक्ट काहीतरी एक व्हॅल्यू इम्प्यूट करून ठेवा तिथे. 0 सिम्पल 1 अशा काही व्हॅल्यूज तुम्ही इम्प्यूट करू शकता. पण कळलं का लगेच प्रॉब्लेम कसा समजला असं. यू नीड टू बी दॅट क्विक इनफ. ठीक आहे. लेट्स मूव्ह टू मॉडेल बिल्डिंग. इथे कॉलम ट्रान्सफॉर्मरचा यूज आहे. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. df एक काम करू आपण लॅग फीचर्स काढून टाकायचे का, मॉडेलने ट्रेन नाही होणार. हे तुम्हाला घरी देऊ का मी करायला, ही फाईल एक्सप्लेन करतो घरी देऊ का करायला. कारण की हे करत बसलो आपलं पूर्ण 1-1.5 तास याच्यातच जाईल.
काढा, मग परत टेस्ट करा, मग प्रिंट करा, परत काढा. त्यापेक्षा तुम्हाला घरी देतो करायला, समजून देतो करायचं काय. MT आहे, ठीक आहे. जो एक तुम्हाला मेन सगळं मिळून प्रोजेक्ट करायला लावला ना, तो हा करा मॉडेल बिल्डिंगचा. ठीक आहे. आय नो लिनियर रिग्रेशन नाही एक्सप्लेन केलं आहे, बट चलो नाही किसी को किती टोटल किती प्रोजेक्ट सांगितले होते मी? 6 7 करा. 6वा तर आहेच, तुम्हाला दिवस वाढवून देतो, मंडेला दाखवा. नेक्स्ट मंथ हां, जो आता येईल दाखवायचं. तेव्हाच दाखवायचं आहे. वेन्सडे. सिंपल लिनियर रिग्रेशन एंड करू, एक मॉडेल मशीन लर्निंग मॉडेल एक एंड करू, त्यानंतर मला हे प्रोजेक्ट दाखवा 7. कारण की याच्यामध्ये लिनियर रिग्रेशन पण आहे. मग लिनियर रिग्रेशनसाठी तुम्हाला जो मी प्रोजेक्ट देईल तुम्ही याच्यावरती करा, सिंपल. ठीक आहे, ठीक आहे का? होतील का संदेश अनुज? हाँ, नसलं तर दिक्कत हो जाएगी फिर आपको. वेनसडे फायनल, आता नाही चेंज होणार. काय झालं सर? हां, तुम्ही जर ChatGPT जेमिनाय हे वापरणार ते एका दिवसात होतील, पण मग ते मला थोडी फसवताय, स्वतःला फसवताय. मी एवढे तुम्हाला डिटेलमध्ये का देतोय की इतकं स्ट्रॉंग होऊन जाईल ना, इतकं स्ट्रॉंग की म्हणजे असं आन्सर जसे तुमचे ना इंटरव्ह्यूमधले, कारण की मी तुम्हाला अजिबात थेअरीसारखं सांगत नाही, सगळं प्रॅक्टिकली करायला लावतोय, तर तुमचे आन्सर पण त्या हिशोबानेच जातील इंटरव्ह्यूअरला. कळलं का? मग त्याने सिनेरिओ बेस कसा पण क्वेश्चन विचारू दे, कारण की आपण सगळ्याच सिनेरिओज कव्हर करतोय याच्यामध्ये, सगळे A to Z सगळे सिनेरिओ. असा कुठला सिनेरिओ राहतच नाही आहे जो आपण कव्हर करत नाही आहे. म्हणजे 2-3 आता एक्सप्लिसिट ते जर विचारतील तर राहतील, बट ऑलमोस्ट लाईक आय वुड से 90% ऑफ द सिलेबस इज बीन कवर्ड ओव्हर हियर. ठीक आहे, चलो. हां, इथे तुम्हाला काय करायचं आहे, स्टँडर्ड स्केलर आणि हॉट एन्कोडर. काय वापरलं इथे आपण? हे दोघं काय आहेत? फीचर इंजिनिअरिंगचे मेन 2 प्रॉमिनंट पार्ट्स आहे. नेक्स्ट इज कॉलम ट्रान्सफॉर्मर. ही काय करते? कंबाइंडली वर्क करते. पाइपलाइन मेक शुअर दॅट मल्टिपल थिंग्स लाईक कॉलम ट्रान्सफॉर्मर, लिनियर रिग्रेशन हे सोबत काम करतात. अँड लिनियर रिग्रेशन हा मॉडेल आपण वापरणार. हा मॉडेल काय करतो? लिनियर रिग्रेशन मॉडेल काय करतो? प्रेडिक्ट्स कंटिन्युअस व्हॅल्यू. काय करतो? प्रेडिक्ट्स कंटिन्युअस व्हॅल्यू. दॅट इज डन बाय लिनियर रिग्रेशन. त्याचा तो लिनियर एक लाईन वापरतो. ठीक आहे, लाईनचं इक्वेशन वापरतो, y = mx + c. ठीक आहे, मग त्याचे आपण इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स बघणार वगैरे, तर आपल्याला 2 ते 3 दिवस एक समजायला जातील. अगेन विथ मशीन लर्निंग ऑल्सो मेक श्योर दॅट पहला ठीक से समझ लो. पहला फर्स्ट मॉडल ठीक से समझ लो. वन्स यू लर्न द फर्स्ट मॉडल वेरी इजीली, then it gets very easier for you to learn the other models as well. Just a second. Hello. हां, आज राहिली नाही मॅडम, मी पण जरा इकडे ऑफिसला आलेलो. हां, तर मग आजचे दिवस राहू दे म्हणा, उद्यापासून करा. मी उद्या मग काहीतरी चावीचं करून ठेवतो. हो, हां. चलो, ठीक है. लिनियर रिग्रेशन कंटिन्यूस वैल्यू प्रेडिक्ट करता. अगेन मशीन लर्निंग एक ठीक से समझ लो, एक ही, बाकी खूप इझिली समजते. सगळं अगदी सेम आहे, फक्त प्रत्येकाचे थोडे ना थोडे कोड्स पण सेम आहे, कन्सेप्ट बदलते फक्त थोडी. जर डिसिजन ट्री असेल, रँडम फॉरेस्ट असेल, ठीक आहे, याचे एक्झी बूस्ट रिग्रेसर असेल, ॲड बूस्ट असेल, ॲड बूस्ट क्लासिफायर असेल, एक्झी बूस्ट क्लासिफायर असेल, तर याचे अल्गोरिदम्स आहेत ना, सगळे ट्री बेस असेंबल लर्निंग टेक्निक्स आहेत. तर त्यासाठी तुम्हाला एक अल्गोरिदम नीट समजलं, बाकी सगळे समजतील. हे तुम्हाला सांगतो, हे थोडं किचकट आहे, बाकी अल्गोरिदम्स खूप क्लिअर आहे. ते क्लिअर आहे, तुम्ही काही फिट करा, तुम्ही जसं फिट कराल तसं ते तुम्हाला प्रेडिक्शन करून देईल. ठीक आहे, चलो आगे पुढे आलात तुम्ही. ठीक आहे, तुम्ही तुमचा जो डेटा आहे तो इथे लोड केला. लोड केल्यानंतर बघा, आपल्याला टार्गेट काय करायचं आहे? सेल्स. आणि इथे काय केलं बघा, नाव यू गॉट इट. सेल्स सोडून बाकीचे सगळे कॉलम कशामध्ये गेले? एक्समध्ये.
आता इथे काय केलं आपण? न्यूमरिकल कॉलम्स वेगळे, कॅटेगोरिकल कॉलम्स वेगळे. काय करायचे आपल्याला? कॅटेगोरिकल कॉलम्सला न्यूमरिक मध्ये कन्वर्ट करायचं, न्यूमरिकल कॉलम्सला स्केलिंग करायची त्यांची. एक्झॅक्टली. कॉलम ट्रान्सफॉर्मर इथे आली. इथे बघा काय करते कॉलम ट्रान्सफॉर्मर? वन हॉट एन्कोडरला सॉरी कंबाईन करते. करेक्ट. ठीक आहे. आता पाईपलाईन काय करते? आता इकडे बघा, नीट बघा, एकदम नीट लक्ष द्या. सगळ्यांचं लक्ष इथे पाहिजे. काय आहे त्याच्यामध्ये? कोण आहे त्याच्यामध्ये? काय होणार आहे त्याच्यामध्ये? काय होणार आहे? प्री प्रोसेसर मध्ये कॉलम ट्रान्सफॉर्मर, त्याच्यामध्ये होणार दोन गोष्टी, स्टँडर्ड स्केलिंग अँड वन हॉट एन्कोडिंग. ओके, हा सेल समजला? करेक्ट. नेक्स्ट प्री प्रोसेसर. नेक्स्ट काय आहे? पाईपलाईन. मला एक काहीतरी नोटबुक द्या ना 2 मिनिटं कोणाची. एकदम नीट लक्ष द्या. ठीक आहे, हे असंच समजेल. एक तुम्ही आहे ना, एक लेक्चर प्री प्रोसेसर आहे ना, ठीक आहे, एक प्री प्रोसेसर आहे. ठीक आहे, या प्री प्रोसेसर मध्ये कोण आहे तुमचं? कॉलम ट्रान्सफॉर्मर. दिसतंय का मागे? ठीक है, प्री प्रोसेसर मध्ये कॉलम ट्रांसफॉर्मर आहे. तर इसके अंदर अपने कौन दो काम कर रहे हैं? लाइक एन्कोडिंग म्हणू आपण, स्टँडर्ड आहे ना, स्टँडर्ड आणि वन हॉट. आता हे दोघं काय काम करता, कसे काम करता आपण डिटेल मध्ये बघितलं. हे कळलं? ही एक पाईपलाईन तुमची झाली. ठीक आहे, नेक्स्ट कोण आहे? एक पाईपलाईन आहे. नेक्स्ट एक पाईपलाईन आहे. आता पाईपलाईन मध्ये काय आहे नीट बघा. प्री प्रोसेसर आणि आपला कळलं का कसं काम करेल? हा फ्लो बनवून ठेवा, सगळ्यांसाठी असं काम करतं. म्हणजे पाईपलाईन मध्ये प्री प्रोसेसर आणि ती प्री प्रोसेसरची जी आपण ती वरची जी सायकल पाहिलेली, प्री प्रोसेसर मध्ये काय होईल? तुमची सगळी स्केलिंग वगैरे सगळे एका याच्यात होऊन गेलं. ठीक आहे, ते आपल्याला आता फिट करायचं आहे लिनियर रिग्रेशन मध्ये, पण परत परत करणार का? नाही, त्यापेक्षा एका पाईपलाईन मध्ये आपण प्री प्रोसेसर करून ठेवलं, त्याच्यामध्ये मॉडेल कुठला आहे त्याला सांगून दिलं, सिम्पल क्लिअर एज दॅट. म्हणून हे असं लिहून दिलं. समजे क्या? काय आदित्य नाही समजलं? तेजस, शुभम, अनुज, साहिल, इकडे यश. तुमचं नाव काय हो? सज्जद. यांचा विसरून गेलो मी. शुभम ना? वेदांत सॉरी. कळलं का? हे एकदम डोक्यात गेलं का? कॉलम ट्रान्सफॉर्मर, वन हॉट एन्कोडर, स्टँडर्ड स्केलर. मुलांना हेच समजत नाही की हे नक्की चाललंय काय कोडमध्ये. कोड पण कळाला, कन्सेप्ट पण क्लिअर झाली. गुड. आपका लेक्चर कितने बजे? मागे 11. थोडा लेट करू आपण. काय झालं शुभम? काय झालं शुभम? सांगा ना. कोड नका लिहित बसू. हे जरा डोक्यात तुम्हाला जसं फिट करायचं आहे करा, जसं लिहायचं लिहा. ही कन्सेप्ट लिहून ठेवा. मेन ही तुझी आहे का? म्हणून लिहत नव्हता का? सरांना सांगा रे जरा फळा वगैरे आणायला. तेव्हा पण आणलं नाही. मला काही नाही, नुकसान तुमचं. पैसे भरले तर जावा. मी सांगून
पूर्ण बॅच गेली मागची पण आला नाही. त्यांना नाही समजलं. ते मुलं कमी होती ॲक्च्युली, ते 5च जण होती डेटा सायन्स. तर आम्ही असं बसायचो तर मग, कारण की डीप लर्निंगला मी असं एक एक गोष्ट त्यांना हिडन लेअर्स बनवून दाखवायचो. मग तेव्हा ते समजायचं. पण तिथे एवढ्यांना असं इथे दाखवणं आणि मला कंटिन्यू इथे करणं सोपं नाही. सो आय नीड बोर्ड असो. चलो, त्याच्यानंतर काय येतं फीचर इंजिनिअरनंतर स्प्लिटिंग आली. करेक्ट. आता ही स्प्लिटिंग पण लक्षात आली काय आहे. फिट केलं कोणाला, एक्सटेंड वाय ट्रेन. फिट प्रेडिक्ट, स्प्लिट फिट प्रेडिक्ट. काय स्प्लिट फिट प्रेडिक्ट डोक्यात घाला, पूर्ण मशीन लर्निंग याच्यावर सुटतं. स्प्लिट फिट प्रेडिक्ट पूर्ण ML. हां, फिटमध्ये पण एक्सटेंड वाय ट्रेनच येणार. बट द थिंग इज नाव यू शुड नो वाईल डुईंग फीचर इंजिनिअरिंग एक्सटेंड काय आहे, वाय ट्रेन काय आहे. ठीक आहे. स्प्लिटिंग का केली, कशासाठी केली, एक्सटेंडमध्ये कसा स्प्लिट झाला. ठीक आहे. नाव यू मस्ट एन्श्युअर दॅट की ट्रेनिंगमध्ये कुठलीच नल व्हॅल्यू नको. ठीक आहे. नाव द नेक्स्ट वन इज प्रेडिक्शन्स पाईपलाईन डॉट प्रेडिक्ट. त्याच्यामध्ये टेस्ट जो आहे आपण केला आहे, झालं. इथे अल्गोरिदम संपला. लेट्स से, चलो हे मी तुम्हाला पाठवतो. अगेन लेट्स गेट बॅक टू आवर दॅट इज एक्झाम्पल. वेट, डेटा सायन्स फीचर इंजिनिअरिंग नाही. आता हा प्रोजेक्ट आहे. आता तुम्हीच एक्सप्लेन करा कुठे काय झालं, काय कसं झालं. चलो, कोण करेल. स्वरांजली, काय केलं सर्वात पहिले. आज आपण करणार आहे पुढे, बट एक जस्ट गो थ्रू टिल फीचर इंजीनियरिंग. हमने जितना मॉडल बिल्डिंग सीखा है उतना, सॉरी मॉडलिंग. आपल्याला रेंट प्रेडिक्ट करायचं आहे. ठीक आहे. की पुण्यामध्ये किती रेंट असेल एका पर्टिक्युलर एरियामध्ये, तसा मॉडेल बनवायचा आहे. ठीक आहे. नंतर हे नाही काय सांगितलं, सगळ्यांनी आपले आधार कार्डवर जाऊन नावं चेंज करा, स्वरांजली ठेवा. ठीक आहे. हां सांगा. होत्या का, लकीली नव्हत्या. गुड. मी जो डेटा फेच केलेला याच्यावरनं 99वरनं. सज्जद बोलो. वैल्यू काउंट करने पे ये मिला कि जो जितने भी यूनिक वैल्यूज थे उसका काउंट कितना है. जैसे वाकड़ 176 टाइम मेंशन. यूनिक वैल्यूज कैसे आएगा, मतलब कि डिफरेंट. इतना कॉम्प्लिकेटेड क्यों कर रहे हो. काय येईल तेजस. बरोबर. बरोबर. या कॉलममध्ये काय केलं आहे, काय वेदांत. त्याचा काउंट आहे, कारण की ते ऑलरेडी असेल. टेनंट टाईप म्हणजे काय, फॅमिली बॅचलरसाठी किती अवेलेबल आहे. ठीक आहे. सॉरी अवेलेबल नाही, किती टोटल डेटामध्ये आहेत आपल्या. फर्निचर किती अनफर्निश्ड एवढे आहेत, सेमी फर्निश्ड एवढे आहेत, आणि फर्निश्ड. ओके. यहाँ से शुरू होता है आपका डेटा प्री प्रोसेसिंग. चलो, हमको क्या प्रेडिक्ट करना था. चला गौरी सांगा.
इथे काय केलंय आपण? आत्ता एक्सप्लेन करून झालं माझं. 2 पद्धती सांगितल्या मी याच्या. मग चॅट जीपीटी एक दिली, मग दोन्ही सांगितलं मी. काय केलं? समोर आहे, इथे इथे. लक्ष नाही याचा अर्थ. काय केलं दीपांशू? हे प्रेडिक्ट कुठे केलं? नाही ना रे, असं का करताय? व्हेरिएबल आपला रन करतो त्याला y मध्ये टाकला आणि पहिला ते सर export टार्गेट करून कॉलम बाकीचे ड्रॉप include केलंय केलं ना. X मध्ये. ड्रॉप केलं काय? एक्स मध्ये आपण रेंज सोडून सगळे घेतले आणि टार्गेट व्हेरिएबल रेंट इनर काढायचे. टार्गेट व्हेरिएबल आपण रेंट इनर y मध्ये. घेतले, वाय मध्ये स्टोर केलं होतं. वाय मध्ये तुमचं टार्गेट येईल, जे रेंट जे प्रेडिक्ट करायचं आहे ते, आणि वायला हेल्प करण्यासाठी बाकी जे कॉलम्स आहेत ते एक्स मध्ये. ते टाकण्यासाठी 2 पद्धती. एक तर पहिले डायरेक्ट पूर्ण डेटा घ्या, त्यातला फक्त रेंट काढून टाका. सेकंड इज सगळे कॉलम्स घ्या. पहिले सगळे कॉलम्स लिहू शकता तुम्ही. डीएफ करून यू कॅन राईट ऑल दी कॉलम्स. इथं काय केलं सांगा? कॅटेगरी कॉलम आणि न्यूमेरिकल कॉलम सेपरेट कुठले केले? ते सेपरेट आपण करून घेतले पहिले सेपरेट. तेवढं इझी जाईल मॉडेलला पण समजायला. ठीक आहे. नंतर काय केलं? चलो इथे पहिले फक्त पाईपलाईन वापरली आहे. स्केलर, त्याच्यामध्ये स्टँडर्ड स्केलर होणार. त्यानंतर अगेन सेम दुसरी मेथड आहे वापरायला, ती केलेली आहे. कॅटेगरिकल कॉलम्सला पाईपलाईन करून काय केलं? हां, इथे बघा मी पाईपलाईनचं स्टेप लिहून ठेवलं होतं की स्टेप नेम ट्रान्सफॉर्मर 1, स्टेप 2 ट्रान्सफॉर्मर 2. हे बघा, आता कंबाईन ट्रान्सफॉर्मेशन केलंय. ते कशात झाले? कॉलम ट्रान्सफॉर्मरमध्ये. आता विदाउट पाईपलाईन पण तुम्ही हे करू शकता का? येस, यू कॅन डू इट. फक्त इथे पाईपलाईन वापरली आहे. अगेन 2 ऑप्शन्स, विथ पाईपलाईन, विदाउट पाईपलाईन. नंतर कॉलम ट्रान्सफॉर्मर तुम्ही इथे घेतलं. आफ्टर दॅट आत्ता मी तुम्हाला जी पाईपलाईन दाखवली तुम्ही ती इनिशिएट करू शकता. कळलं का? एक तर प्री प्रोसेसर डायरेक्ट एकामध्ये तुम्ही दोन्ही काम करून ठेवा. ठीक आहे. इथे वेगळे वेगळे केलं आहे बघा, कॉम्प्लेक्सिटी वाढली थोडी. काय करू शकता? प्री प्रोसेसरमध्ये मी तुम्हाला ते काढून दाखवलं ग्राफ. प्री प्रोसेसरमध्ये दोन्ही करून ठेवा. स्टँडर्ड स्केलर, 1 हॉट एन्कोडिंग, फीचर एन्कोडिंग आणि स्केलिंग. कॉलम ट्रान्सफॉर्मरमध्ये करून ठेवा. व्हॉट नेक्स्ट यू कॅन डू? पाईपलाईनमध्ये डायरेक्टली प्री प्रोसेसर फिट करा. अँड सेकंड इज द मॉडेल. इथे काय केलं आहे? इथे वेगळं वेगळं केलं. अगेन दॅट इज थोडं एक ॲडव्हान्स मेथड आहे. यू कॅन डू दॅट. इट्स अप टू यू. फाईन. नेक्स्ट थिंग, सी ट्रेंड टेस्ट स्प्लिट अगेन. बाय द वे दिस इज जस्ट फॉर गेटिंग युअर शेप. की टेस्टचा शेप काय बघा आला का बरोबर? 800 200 आलेत का? 1000 होऊन गेले बरोबर. अँड कॉलम्स आर द सेम. शेप म्हणजे कॉलम असतं ना, रोज इंटू कॉलम्स. आता हे सगळं, हे 2 मिनटं हे सोडा. एसकेएलएन डॉट मॉडेल लिनियर रिग्रेशन आपण लास्ट एक्झाम्पलला पण तो कॉल केलेला. गेलो सेम आहे का नाही? फक्त रिग्रेशन नाव दिलंय. कळलं? प्री प्रोसेसरमध्ये कोण होतं आपलं बघू. कॉलम ट्रान्सफॉर्मर असेल प्री प्रोसेसरमध्ये. हे बघा झालं. कळलं? आलं का बरोबर? तो जो डायग्राम मी तुम्हाला काढून दिला आहे, झाला का फॉलो? हा डायग्राम लक्षात ठेवला तर अर्ध्या गोष्टी डायरेक्ट प्री प्रोसेसिंग फिट बसून जाईल तो डोक्यात. हे बघा अशी पाईपलाईन बनते फिट केल्यावर. हे बघा आली का बरोबर? कॉलम ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. त्याच्यामध्ये कोण रे? स्केलिंग. ते दोघं कोणात फिट झालं? लिनियर रिग्रेशन मध्ये. आली का पाईपलाईन बरोबर? हे मॉडेलिंग शिकतोय आपण अजून. ठीक आहे. हा एक मॉडेल बिल्डिंगचा एक्झाम्पल आहे, बट दिस इज अगेन पार्ट ऑफ मॉडेलिंग, डेटा मॉडेलिंग.
हे खालचं सोडा, कळलं का? स्प्लिट, फिट, काय डिफिकल्टी? गेलं का डोक्यात सगळं? नक्की नाही? मग विचारल्यावर काय सांगता येत नाही? गौरी मॅडम काय नाही समजत आहे? तुम्ही एक काम करा, आज घरी जाऊन सगळ्या व्हिडिओज बघा, ठीक आहे? उसके बाद फिर विल मूव अहेड. समजलं? ठीक आहे. काय झालं यश? एन्कोडिंग नंतरची व्हिडिओ आज अपलोड केली. सर सगळ्या व्हिडिओज अपलोड करतो. आता भेटला मला ॲक्सेस. आय अपलोड एव्हरीथिंग बाय टुडे इटसेल्फ. ठीक आहे. आता आपण मशीन लर्निंग सुरू करणार. तर मशीन लर्निंग आता एक एक स्टेप पुढे जाणार आपण, ठीक आहे? जसं जसं पुढे जाणार तसं तशा गोष्टी इझी वाटणार. बट कोडिंग वुड बी इझी, कन्सेप्ट वुड बी डिफिकल्ट. इतना समझ लो. कोड इजी, कोड सेम कोड रिपीट होणार सेम. हाँ, इफ़ यू गो होम एंड आपने कोई AI टूल से अगर कुछ लेने की कोशिश की तो दैट वुड बी लाईक ॲड ऑन्स राहील तुमच्यासाठी. बट जे प्रॉमिनंट कोड्स आहेत, जे स्पेसिफिक कोड्स आहेत, दॅट वुड बी सेम एंटायरली. बट जैसे जैसे आगे जाओगे कन्सेप्ट्स बिगडेंगे म्हणजे तुमच्या डोक्यात हे होईल. त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी, दॅट इज ओनली वन ऑफ द थिंग विच यू कॅन डू. कन्सिस्टंट राहाल तर होईल, नाही तर होणार नाही. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आला प्री प्रोसेसिंगमध्ये पूर्ण, ठीक आहे? व्हिडिओ जरी नाही अपलोड झाला तरी लेक्चर्समध्ये की काय चालू आहे हे असं चाललं आहे वरती, समजतच नाही. असं होतं आहे का कोणाला? खरंच सांगा गौरी, होत आहे? काय चालू आहे काहीच समजत नाही. कम्प्लिटली नाही असं. काहीच समजत नाही. कारण की सर आपण शुरू येते ना सगळं. हाँ, तो आप कभी ऑफलाइन आते हो, कभी ऑनलाइन करते नहीं, हो. मेरे को लिंक ही नहीं मिल रही थी सर लेक्चर्स की. ऐसा कैसे? मैं ग्रुप में ही ऐड नहीं था, फिर बाद में से वो ग्रुप भी उसमें आ रहा था सच में. ठीक है, हाँ, ओके, माय बैड. मैं पिन करके रखता हूँ लिंक, तो ग्रुप में पिन रहेगी तो रोज़ अपडेट करने की ज़रूरत नहीं. और इनको वो दूसरे ग्रुप में ऐड करो. कल किया है दूसरे ग्रुप में ऐड. हाँ, नहीं उसमें कुछ अलग से नहीं है, वो इतना लिखना पड़ता है ना. उससे अच्छा सीधा हम टाइम डाल देता हूँ मैं कि इतना. मालूम करना चाहिए. ठीक है, नहीं नहीं पता नहीं था, ठीक है, नॉट एन इशू. तो आप एक काम करो, ठीक आहे? प्री प्रोसेसिंगचे एवढे प्रोजेक्ट्स केलेत ना, तुमचं एकदम डोक्यात होऊन जाईल. आणि जेवढं आपण केलं आहे त्याच्या व्यतिरिक्त प्री प्रोसेसिंगमध्ये काहीच विचारत नाही, काहीच नाही. जर तुम्ही प्रोजेक्ट्स केलेत तर काय होईल, सगळे थिअरी करून जातील, तर सगळे पाठ करून जातात. कॉलन ट्रान्सफॉर्मर काय करते हे असे आपण ग्राफ्स बनवून ठेवले ना, तुम्ही ते फक्त कॉलन ट्रान्सफॉर्मर एक्सप्लेन नाही, तुम्ही सांगाल की दिस इज हाऊ इट वर्क्स. देयर इज अ डिफरन्स बिटवीन व्हॉट इज कॉलन ट्रान्सफॉर्मर अँड हाऊ डज इट वर्क्स अँड फॉर एव्हरी कन्सेप्ट. तर जो सांगतो ना की हाऊ डज इट वर्क, त्याचा इंटरव्ह्यू चांगला जातो. म्हणजे आम्ही ॲज अ इंटरव्ह्यूअर आम्ही त्याला एक चांगलं पॉझिटिव्ह स्ट्रॉंग कॅन्डिडेट समजतो, ज्याला वर्किंग माहिती आहे, नॉट जस्ट थिअरी किंवा नॉट जस्ट व्हॉट इज कॉलन. हां, इट डज एन्कोडिंग सर. फॉर एक्झाम्पल अ कॅन्डिडेट टेल्स मी, आय हॅव आस्क्ड हाऊ डिड यू फिट कॉलन ट्रान्सफॉर्म ऑर एल्स. त्याचा प्रोजेक्ट बघितलं मी विचारलं होतं, प्रोजेक्ट बघितलं, देन हाऊ विल यू फिट कॉलन ट्रान्सफॉर्मर इन युअर प्रोजेक्ट. ठीक आहे. तर मग त्यांनी पार्ट काय केलं होतं, कॉलन ट्रान्सफॉर्मर सर इट इज इट्स अ मॅट्रिक्स और इट्स अ ट्रान्सफॉर्मर पाईपलाईन विच एक्झिक्यूट्स स्केलिंग अँड एन्कोडिंग्स टुगेदर. ठीक आहे. अरे म्हटलं मग तू कशी वापरणार तुझ्या ह्याच्यात. सिम्पल होतं सर, हे जे कोडिंग मी वेगळं केलं आहे, मी एन्कोडिंग वेगळं केलं आहे, कॉलन ट्रान्सफॉर्मर हे मी कॉल करून दोघांना सोबत कम्प्यूट करेल. अँड नेक्स्ट वेन आय विल डू अ पाईपलाईन, रॅदर दॅन त्याने वेगळं वेगळं केलं होतं पाईपलाईनमध्ये, रॅदर दॅन calling these three things again and again differently, in next my pipeline I will just call the preprocessor, in which I have ensured I have done the entire column transformer thing, and secondly I'll call the model, whatsoever model, जसा random forest होता. हे माझा आन्सर मला एक्सपेक्टेड होतं, बट त्याने पार्ट काय केलं होतं, फक्त
डेफिनेशन पाठ केली. कळला का फरक? सो हे जे मी तुम्हाला बनवून दिलं आहे ना, हे थोडं डोक्यात घाला, याच्याने पूर्ण क्लिअर होईल. हां सर तुम्ही जे बोलले ना हां तर इथे जेव्हा आपण डायरेक्टली प्री प्रोसेसिंग बरोबर. डायरेक्ट पाईपलाईन मध्ये केली तर म्हणजे जे त्यांनी आता तुम्ही बोलले हां हां सेपरेट सेपरेट करू शकता की दॅट यू कॅन. आता ह्या प्रोजेक्टमध्ये पण केलं आहे आपण. पण पहिले आपण कॉल केलेले ना सर, म्हणजे कुठे? म्हणजे पहिले आपण सेपरेट सेपरेट केलं पण नंतर हां खाली एकत्र करू केलं. शकतो आपण, तसं पण Direct करू शकतो. एकत्र. डायरेक्ट पण करू शकतो. या जर मी तुम्हाला जो कोड दाखवला त्या पद्धतीने पण करू शकतो. ऑप्शन्स भरपूर आहे. बट एंड ऑफ ड डे कन्सेप्ट तर हीच आहे ना. हां. करण्याचे मार्ग खूप आहे, तुम्हाला डेस्टिनेशन तर हीच आहे. पण तुम्ही एकदा, मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो, डेटा सायन्समध्ये मिनिमम कोड विचारता, मिनिमम. याचा तर तुम्हाला कोड पण विचारणार नाही, ठीक आहे. बट तुमको पूछेंगे ये चीज़, तर हे जर क्लिअर असलं तर वो हो गया. ठीक आहे, समजलं. उद्यापासून मशीन लर्निंग सुरू करायचं. ठीक आहे, आजचं लेक्चर्स मी सगळे अपलोड करतो. जस्ट गो थ्रू इट वन्स. आणि जसं मशीन लर्निंगमध्ये आपली परत परत रिव्हिजन होईलच. ठीक है, ओके. यस देन यू कैन लीव फॉर द डे. एंड यही टाइम हम थोड़ा ट्राई करते हैं रखने को, 10 से 11. ठीक है, मैं भी सर, आप भी एक बार सर से बात कीजिएगा. असं कोणी आहे का ज्याचं एक्सेल किंवा आताची बॅच आहे, SQL चालू आहे तुमच्यापैकी? 10 ते 11 कोणाचं काही आहे का चालू ऑनलाइन? ठीक है, चलेगा. यस देन वी विल कनेक्ट टुमारो देन. अटेंडेंस लिख लो ऑनलाइन. ओके, ऑनलाइन यू कैन लीव. थैंक यू.